हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत सगळं ब्रास पंचधातूमध्ये कलेक्शन. तर नवीन काय आलं आहे तर आपल्याकडे अष्टलक्ष्मी कलश नवीन आलेला आहे. आधी जो स्टॉकमध्ये होता तो अँटिकमध्ये होता. आत्ता जो नवीन आला आहे तो सुंदर असा ब्रासमध्ये आहे, त्याला लॅकर कोटिंग आहे. तर आपण सगळं बघूया वन बाय वन. श्रीयंत्र पण नवीन आलं आहे. खूप ताईंनी विचारलं होतं 3 इंचाचं श्रीयंत्र, तर तेही आलेलं आहे. तर एक एक करून आपण सगळं बघूया. तर सुरुवात मी करते अष्टलक्ष्मी कलशनी. खूप सुंदर असा अष्टलक्ष्मी कलश आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान असा अष्टलक्ष्मी कलश ब्रासमध्ये आहे. हेवी आहे, याचं वजन बघा. हे बघा इथे मी लिहिलेलं आहे. ह्याची वजन आहे 515 ग्रॅम. लेंथ आहे त्याची, हाईट आहे 5.8 इंच म्हणजे उंची, आणि हे इकडून इकडे 3.5 इंच आहे डायमीटर. आतून बघू शकता. आणि जड आहे, हलका नाही आहे अजिबात. आणि छान त्याची नक्षी वगैरे आहे, बघू शकता. आणि मूर्त्या वगैरे पण मस्त आहेत, कोरीव अगदी. प्रत्येक मूर्ती तुम्हाला क्लिअर अशी दिसेल. हे बघा खालून मस्त आहे. आता तुम्ही मार्गशीर्षाला पण हा वापरू शकता, किंवा जशी कुंचन पूजा करतात तशी अष्टलक्ष्मीची सेवाही करतात, त्यासाठी पण तुम्ही वापरू शकता. छान असा अष्टलक्ष्मी कलश. ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. स्क्रीनशॉट घ्या प्लीज तुम्ही, कारण मी व्हिडिओ बनवते ना, ते मी सेपरेट फोटोज सेंड नाही करत, कारण फोनची गॅलरी फुल होते फोटोज सेंड करून करून. तर हे बघा छान असा कलश. अर्धा किलोपेक्षा जास्त वेट आहे, 515 ग्रॅम. ह्याचा भरपूर क्वांटिटी आहे आपल्याकडे. ज्यांना कोणाला हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. अँटिक नाही आहे, ब्रासमध्ये आहे, लॅकर कोटिंग आहे ह्याला पण तुम्ही पितांबरी वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे. नॉर्मल सोप वॉटरनी वॉश करायचं, ठीक आहे. हा झाला अष्टलक्ष्मी कलश. नंतर आहे अष्टलक्ष्मी दिवा छोट्या साईजमध्ये. हा पण बहुतेक जणींना हवा होता, तर आता स्टॉक आलेला आहे. अष्टलक्ष्मीमध्ये स्मॉल साईज. ह्याची लेंथ आहे 5 इंच आहे, रुंदी आहे 2.5 इंच, आणि वेट आहे 598 ग्रॅम्स. 5 इंचाचा आहे अष्टलक्ष्मी दिवा, छोटावाला, ठीक आहे. आणि ह्याला बघा अँटिक अशी फिनिशिंग आहे, ठीक आहे. ज्याला कोणाला हा छोटा अष्टलक्ष्मी दिवा हवा त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲपला मेसेज करा. हा आहे सुंदर असा मोठा अष्टलक्ष्मी दिवा, बघू शकता तुम्ही. हेवी आहे वजनामध्ये, आणि दिसायला पण एकदम भरगच्च असा सुंदर दिसतो. हे बघा झूम करून तुम्ही बघू शकता. छान कोरीवपणा आहे. 8 लक्ष्मी आहेत इथे बघा. गजलक्ष्मी आहे. 1 2 3 4 5 6 7 8. कीर्तिमुख आहे इथे वरती, आणि मागून पण बघू शकता तुम्ही. आणि ह्याचं बघा उंची आहे 6.6 इंचेस, रुंदी आहे 3.5 इंच, आणि वजन आहे 1 किलो 61 ग्राम. खूप मजबूत असा दिवा आहे. खूप छान दिसतो. आणि ह्याच्यावर पूजेमध्ये तुम्ही मार्गशीर्ष पूजेतही मांडू शकता, इतर कोणत्या पूजेतही मांडू शकता. ह्याला तुम्ही छान हळदी कुंकू वगैरे लावून, आणि ह्याच्यावर वेणीही राहते मस्तपैकी. खूप छान दिसतं. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ते वात ठेवायला वात स्टँड हवं असेल, ते नॉर्मलवालं तेही आहे आपल्याकडे. जाडवालं नाही आहे, नॉर्मल आहे. ते वेगळं परचेस करावं लागेल, 20 रुपयाला मिळतं ते, ठीक आहे. तर तेही आहे. छोटा दिवा झाला, मोठा दिवा झाला. आता आपण बघूया नॉर्मल आपली निरांजनं. हे आहेत, ह्याला वास्तू कुबेर दिवे पण म्हणतात. कुबेर दिवा आहे हा. वरचं जे असतं फक्त एवढंच जर तुम्ही घेतलं त्याला कुबेर दिवा म्हणतात, आणि खाली कासव अटॅच्ड आहे, त्यामुळे त्याला वास्तू कुबेर दिवा असं म्हणतात. ही खूप ऑस्पिशियस मानले जातात लक्ष्मीच्या पूजनात, किंवा लक्ष्मी पूजन असतं आपल्याकडे दिवाळीमध्ये, तेव्हा पण हे लावतात. आणि असेही तुम्ही लावू शकता घरी, खूप चांगले मानलं जातं हे. वास्तू कुबेर दिवा म्हणतात. तुम्ही जोडी घेऊ शकता किंवा एकही घेऊ शकता. छान असे वास्तू कुबेर दिवे. ज्यांना कोणाला हे पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. आणि नॉर्मल आपले हे देवदास दिवा आहे. जाड नाही आहे जास्त, आणि एकदम हलका पण नाही आहे.
छान असा देवदास दिवा. ह्याच्यात खोलगट आहे, भरपूर तेल राहणार याच्यामध्ये. खूप सुंदर आहे. छोट्या देवाऱ्यामध्ये पण सूट होईल आणि मोठ्या देवाऱ्यामध्ये पण तुम्ही लावू शकता. आणि डिश तुम्हाला हवी असेल तर डिश वेगळी मिळते. दिव्यासकट डिशचे वेगळे पेमेंट करावं लागेल आणि दिवा वेगळा आहे. हा 150 रुपयाचा आहे निरांजन. ठीक आहे. आणि हे बघा वाटी शेप दिवा आहे हा आपल्याकडे. हा 160 रुपयाला आहे वाटी शेप दिवा. हा पण सुंदर आहे. याच्यातही भरपूर तेल मावतं. 160 रुपये. तसंच हा कमळ दिवा किंवा टोमॅटो दिवा, याला कमळ दिवा म्हणते मी. हा पण असा छान आहे जाड. हा पण 160 रुपयालाच आहे आपल्याकडे. 160ला एक. आणि तुम्हाला या प्लेट हव्या असतील 3x3च्या प्लेट आहेत दिव्याच्या खाली ठेवण्यासाठी, तर त्याही उपलब्ध आहेत. तर हे दिव्यांचं कलेक्शन झालं. मग श्रीयंत्र हवं होतं बऱ्याच ताईंना, तर 1.5 इंचाचं श्रीयंत्र आपल्याकडे आलेलं आहे. हे बघा सुंदर असं 1.5 इंचाचं श्रीयंत्र बघू शकता तुम्ही. त्याचं वजन 94 ग्रॅम आहे. 1.5 इंचाचं श्रीयंत्र खूप सुंदर आहे. बऱ्याच ताईंनी घेतलं पण आहे आपल्याकडनं. आणि 3 इंचाचंही विचारलं होतं, तर 3 इंचामध्ये लिमिटेड स्टॉक आला आहे आपल्याकडे. हे बघा खूप सुंदर आहे. जड पण आहे 3 इंचाचं श्रीयंत्र. जवळून बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे. ह्याचं वजन सांगते तुम्हाला मी. 493 ग्राम वजन आहे. एवढं जड आहे. 3 इंच श्रीयंत्र. ज्यांना कोणाला हवं 1.5 आणि 3 इंच त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. आता हे कासव विथ डिश. 2 साईज आहेत आपल्याकडे. एक छोटं आहे, छोटं कासव त्याच्याबरोबर एक डिश आहे, आणि मोठं कासव त्याच्याबरोबर पण डिश आहे. आणि या कासवाला तांदळात ठेवायचं आहे, पाण्यात ठेवू नका. ह्याच्या खाली बघा अंक आहेत कासवाच्या खाली, प्लस डिशवर पण अंक आहेत. ह्याच्यात तांदूळ ठेवून तुम्ही त्याच्यावर कासव ठेवू शकता. सुंदर दिसतं. कॉम्पॅक्ट आहे. ज्यांचे देवारे छोटे आहेत तिथे त्या देवाऱ्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाते कासव आणि विथ डिश. ठीक आहे. तर असे एक साईज आहे स्मॉल आणि ही बिग साईज आहे. तर तुम्हाला जेव्हा हवं असेल, रेट हवी असेल, तेव्हा स्मॉल आणि बिग अशी विचारा तुम्ही. ठीक आहे. हे झाले कासव आणि डिश. मग हा कुंकूचा करंडा आहे. मीडियम साईजमध्ये आहे. एकच साईज आहे आपल्याकडे. हा पण तुम्हाला मिळून जाईल. हे मोर रिमूवेबल आहे. हे काढू शकता तुम्ही. आणि याला 4 वाट्या आहेत. हा पण प्युअर ब्रासमध्ये आहे. सुंदर असा मोर करंडा. बरं, आपल्या कुंचम पूजेमध्ये जे शंखचक्र नाम लागतं ते पण आहे आपल्याकडे. ज्यांना कोणाला हवं असेल तेही हे ऑर्डर करू शकतात. शंखचक्र नाम कुंचम सेट पण आपल्याकडे मिळतो. सध्या स्मॉल साईजचा सेट आहे आपल्याकडे. कुंचमचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सिद्ध केलेले कुंचम आहेत. ज्यांना कोणाला हवं असेल ते बघू शकतात. तो व्हिडिओ आहे आपल्याकडे. त्याचं साहित्यही आहे. आणि अरे हो, हे दिवे तर राहिलेच. हे दिवे मी आधी पण दाखवले होते. आत्ता खूप कमी क्वांटिटी राहिलेली आहे दिव्यांची. तर ह्याच्यावर ऑफर आहे. तर आधी जो रेट होता तो 280 रुपीजचा एक होता हा दिवा. पण आता हे मोस्ट ऑफ दी सोल्ड आउट झालेले आहेत आणि आता थोडेच स्पेअर राहिलेले आहेत. तर त्याच्यावर ऑफर आहे. हे कोणाला हवे असतील तर 300 रुपये जोडीला आहे. हा स्टॉक मला संपवायचा आहे. तर 300 रुपये जोडी जर कोणाला हवं असेल तर अवेलेबल आहे. ठीक आहे. आता मूर्त्यांमध्ये आहे, आपण नवीन आणली दत्तांची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती. आता पारायणासाठी वगैरे आपल्याला लागेल तर दत्तगुरूंची मूर्ती आहे. आणि जास्त मोठी नाही आहे. देवारात तुम्ही ठेवू शकता तेवढीच आहे. बघा 2.5 इंचाची आहे. 2.5 इंचापेक्षा कमीच आहे. 2.5 इंच आहे. 2.5 इंचाची आहे मूर्ती. ठीक आहे. दत्तगुरूंची छान अशी मूर्ती आहे. गाय आहे ते बघा, कमंडलू आहे, त्रिशूळ आहे. सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता. ठीक आहे. मग आपल्याकडे विष्णू आणि लक्ष्मी
ची मूर्ती आहे, विष्णू भगवान आणि लक्ष्मी बघू शकता तुम्ही. आणि हे नाग आहे, विष्णू आहेत, लक्ष्मी आहे, मस्त अशी मूर्ती आहे. याचं वजन आहे 603 ग्रॅम. खूप वजनी आहे आणि छान कोरीवपणा आहे या मूर्तीला. ज्यांना कोणाला ही मूर्ती हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. मग आहे आपल्याकडे कीर्तिमुख, जे मी सांगितलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये. आपल्या दरवाजाच्या बाहेर हे लावायचं आहे, दाराच्या वरती, निगेटिव्हिटी दूर ठेवण्यासाठी आपल्या घरापासून. हे कीर्तिमुख तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवलं जसं अष्टलक्ष्मी दिव्यावर वगैरे हे कीर्तिमुख असतं. काही गणपती बाप्पांच्या मूर्तींवर जे मुकुट असतं त्याच्यावर पण कीर्तिमुख असतं. आता ह्याच्या बघा, या कीर्तिमुखावर इथे बाप्पा आहेत. हे निगेटिव्हिटीपासून आपल्या घराचं संरक्षण करतात. हे घराच्या बाहेर तुम्ही लावू शकता. ह्याला इथे हुक दिलेलं आहे, अडकू पण शकता, किंवा इथे साईडला होल आहेत तर तुम्ही खिळे मारून हे फिक्स पण करू शकता. आणि हे कधी दाराच्या वरती लावलेलं नेहमी चांगलं. ठीक आहे, तर कीर्तिमुख आपल्याकडे अवेलेबल आहे ब्रासमध्ये. मग आपल्याकडे गजांत लक्ष्मी आहे जोडीमध्ये. एक हत्ती नाही येणार, जोडीमध्येच येतं हे गजांत लक्ष्मी. खूप सुंदर बघा, छान अशी गजांत लक्ष्मी. 2-2.5 इंचामध्येच आहे. याची हाईट मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे 2.5 इंच आहे असं, आणि अशी 2 इंचापेक्षा कमी आहे, 1.8 इंचेस आहे जोडीमध्ये. आणि वजनी आहे, वजन आहे त्याला. ठीक आहे, तर गजांत लक्ष्मी पण आपल्याकडे आहे. गाय वासरू पण आहे, बघू शकता, छान असं गाय वासरू. अखंड आहे, पोकळ बिकळ नाही आहे, बघू शकता. गाय वासरू ज्यांना हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. आता मी तुम्हाला मागे हे दाखवलं होतं, ही डोअरबेल आहे. म्हणजे आपण डोअरबेल म्हणजे आपल्या दरवाजाच्या मागच्या साईडला, म्हणजे आपण जेव्हा दरवाजा उघडतो वगैरे ना, त्याच्या मागे ही लावायची. आणि जेव्हा आपण दरवाजा उघड बंद करतो तेव्हा हे असं वाजतं, याच्यातून मधुर असा आवाज येतो. आणि ही कास्याची आहे. ही तुम्हाला ॲमेझॉनवर ब्रासची मिळते किंवा मेटलची मिळते, 200-230 रुपयाला मिळते. पण ही ब्रॉन्झची आहे, कास्याची. ही लवकर काळी पडत नाही आणि ब्राससारखी काळी तर अजिबात पडत नाही. मी माझ्या दरवाजा लावले, मी मागे दाखवलं होते व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही फ्रीजच्या डोअरला पण लावू शकता. म्हणजे तुम्ही सारखं फ्रीजचा दरवाजा उघड बंद करता तेवढा वेळ हे वाजत राहणार आणि खूप छान आवाज येतो. आणि मागे ह्याला असा टेप आहे, डबल टेप दिलेली आहे. जस्ट हे पील करून तुम्ही लावून द्यायचं दरवाजाला, छान आवाज येतो. त्याच्याने पण एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आपल्या घरामध्ये या आवाजाने. असा मधुर आवाज आहे. तर ज्यांना कोणाला ही बेल हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. कास्याची बेल आहे ही. आणि जपमाळ आहे आपल्याकडे रक्तचंदनाची, ओरिजिनल रक्तचंदनाची जपमाळ आहे, खूप छान अशी. ज्यांना कोणाला हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. जपमाळ. आणि ही लूज वगैरे होणार नाही जप करताना, कारण हे बघा मस्त अशी ओवलेली आहे, छान अशी गाठी मारलेल्या आहेत प्रत्येक मण्याच्या नंतर. नाही तर नॉर्मल आपण जे जप करतो ते लूज होत राहतात, तर ही तशी होणार नाही. सुंदर अशी रक्तचंदनाची माळ आहे. ज्यांना कोणाला हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि आपल्याकडे कमळगट्ट्याची माळ पण आहे 108 मण्यांची. ती कोणाला हवी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तर आजचं हे कलेक्शन हे ब्रासचं एवढंच होतं. तर ज्यांना कोणाला अष्टलक्ष्मी कलश, अष्टलक्ष्मी दिवे ऑर्डर करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, म्हणजे मेसेज करा. फोन जास्त म्हणजे केला तरी चालेल, पण मोस्टली फोन घ्यायला कसं कामात असतो, पॅकिंग करत असतो, त्यामुळे फोन घ्यायला वेळ मिळत नाही. तर तुम्ही मोस्टली मेसेज करा व्हॉट्सअपवर, तुम्हाला रिप्लाय लगेच येऊन जाईल. ठीक आहे. तर सुंदर असा अष्टलक्ष्मी कलश पुन्हा मी दाखवते तुम्हाला. खूप सुंदर आहे, हेवी आहे, ब्रासचा लॅकर कोटिंग आहे त्याला, म्हणजे शाईन आहे त्याला. तुम्ही पितांबरी वगैरे लावायची गरज नाही. नॉर्मल सोप वॉटरनी वॉश करायचं. पितांबरी लावलत ना ते हे सगळं ते शायनिंग जी आहे ती निघून जाईल, फेंट होऊन जाईल, त्यामुळे लावू नका. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला हा
अष्टलक्ष्मी कलश हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा रेटसाठी. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.